सापानेच घातली सर्पमित्राला हातखडी. आमनापूरमधील तो थरारक प्रसंग आणि वन्यजीव अभ्यासकाचा अनोखा संयम. आपण आजवर सर्पमित्राने सापाला पकडल्याचे अनेक किस्से ऐकले असतील, पण सांगलीच्या आमनापूरमध्ये चक्क एका सापाने सर्पमित्राला हातखडी घातल्याचा अंगावर काटा आणणारा प्रसंग घडला आहे. मी सापाला धरायला गेलो आणि सापानेच मला धरलं असं म्हणत वन्यजीव अभ्यासकाने अत्यंत संयमाने या संकटातून स्वतःची सुटका कशी केली, ही घटना आहे सांगली जिल्ह्यातील आमनापूर येथील प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक आणि सर्पमित्र मोहसिन आदम सुतार हे नेहमीप्रमाणे लोकवस्तीत आढळलेल्या एका मोठ्या धामण जातीच्या सापाला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यासाठी गेले होते. धामण हा बिनविषारी आणि शेतकऱ्यांचा मित्र समजला जाणारा साप, मात्र त्याला निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त करत असताना या सापाने अनपेक्षितपणे मोहसिन यांच्या दोन्ही हातांभोवती स्वतःचे शरीर घट्ट गुंडाळण्यास सुरुवात केली. सापाने लावलेला हा विळखा एवढा मजबूत होता की जणू मोहसिन यांच्या हाताला सापाची हतकडी पडली होती. माणसाने दोरीला घट्ट मारण्याची जी गाठ चावरफास पद्धत शोधली ती बहुधा अशा सापांच्या विळख्यावरूनच आली असावी असा अनुभव मोहसिन यांनी घेतला. सापाच्या या ओळीमुळे मोहसिन यांच्या हाताच्या नसा देखील स्पष्टपणे फुगल्या. पूर्ण ताकद लावूनही त्यांना स्वतःची सुटका करून घेता येत नव्हती. अशा अत्यंत कठीण आणि भीतीदायक परिस्थितीतही मोहसिन यांनी कमालीचा संयम पाळला. त्यांनी सापाला कोणतीही इजा न पोचवता निसर्गाच्याच नियमाचा आधार घेतला. त्यांनी आपले दोन्ही घट्ट आवळलेले हात जमिनीच्या आणि झाडीझुडपांच्या जवळ नेले. जमिनीचा स्पर्श मिळताच सापाने आपल्या मूळ प्रवृत्तीनुसार हातावरील पकड हळूहळू ढिली केली आणि तो जमिनीच्या दिशेने उतरू लागला. सापाने विळखा सोडवताच मोहसिन यांनी अत्यंत शांतपणे स्वतःची सुटका केली. धामणीला सुखरूप जंगलात सोडून दिलं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.